चहा घ्या तुमचा. आई बसा ना 2 मिनिटं. बसा, चहा घेऊया आपण. तानाजी जी मला आईंसाठी चहा घेऊन. वय काय बोलायचं होतं का? म्हणजे महत्वाचं विशेष असं काही बोलायचं नव्हतं मला. 1-2 मिनिटं माझ्याबरोबर बसून गप्पा मारू शकता नाही? आई तुमची ती इदर कल्याणी भाची कुठे आहे? दुर्गेश्वरी दिसत नाहीये. ती मम्मी गावाकडे गेल्या. म्हणजे नाही का माझ्या पप्पांचा फोन आलता ना अर्जंट मध्ये गावाकडनं, म्हणून मग मम्मीला जावं लागलं. गावाकडे आहे मम्मी. मग तिकडेच थांब म्हणाव तिला. आणि तू अजून इथं काय करतेस ग? तुला फॅक्टरीत जायचं नाहीये? हे काय चाललंय मी. कधी? किती वाजले? वेळेत जायचं, नियम पाळायचे सगळे. भुवनेश्वरीची भाची आहेस म्हणून सूट नाही मिळणार तुला. वय निघतेच आहे मी. आजी येते मी. कशी जाणार आहेस? बघती आता. बघते नाही, बसनी जायचं, नाही तर चालत जायचं, कळलं? वय हा. जा लवकर. बरं झालं तिला बोललात. कोणीतरी शिस्त लावायलाच पाहिजे. तिला मोकळी सोडून चालणारच नाही. दे. आई अधिपती अक्षराचा काही फोन आला होता? काही कॉन्टॅक्ट झाला तुमचा? आलता. काय काय बोलणं झालंय? म्हणजे अक्षरा अधिपती काय म्हणाले? तुम्ही काय बोललात? काळजी करू नका, मी काय बी सांगितलं नाही. माझ्या लेकीच्या शब्देतच अडकवलं तुम्ही मला. मी काय सांगणार? आई अडकवलं का म्हणताय? माझ्याकडे पर्याय नव्हता, नाईलाज होता माझा. शपथ घातल्याशिवाय तुम्ही ऐकणार होतात का? आणि तुम्ही अजून माझ्यावर रागावून आहात हे कळतंय मला. पण मी जे काही केलं ते आपल्या घराच्या भल्यासाठी केलं हे कधीतरी पटेल तुम्हाला. कधीतरी समजून घ्याल मला. ते काळच ठरवलं आता.